हाजीर आहे. अन्नदाता मी म्हणेन, शेतकरी हा राजा. कारण लोकांनी जमिनी विकल्या आणि इथे आले, पण त्यांना जाणीव झाली चार्जिंगने पोट भरत नाही. मी लेकाला सांगते, चार्जिंग करून पोट भरत नाही. ती सकस माती आणि तो मजबूत सशक्त असा शेतकरी असेल ना, तर सशक्त असा नागरिक म्हणू शकतो. 1 मिनिट फक्त. 500 साबणाचा 2 साबण कसे करायचे? 1 मिनिट. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी पाचोऱ्याला असतो, जळगाव जिल्ह्यात असतो. माझा जो आवडता जो सब्जेक्ट आहे DXN मध्ये, हा स्पिरुलिना हा फार महत्त्वाचा. कारण की याच्या महाबळेश्वर कृषी विद्यापीठामधून मी स्वतः स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरिंग कसं करायचं त्याचं एज्युकेशन घेतलेलं आहे. त्याच्यामुळे स्पिरुलिना हा केसापासून नखापर्यंत कसं कसं वर्क करतो आणि कशा पद्धतीने, आणि स्पिरुलिनाबद्दल बोलायचं तर 1 दिवस अख्खा जाईल, एवढं त्याच्याबद्दल हे आहे. आणि दुसरा हा साबण जो आहे आपला सोप, गॅनोडर्मा जो सोप, हा सोप मी 4 तुकडे करून 200 रुपये कमवतो. स्पष्ट सांगतो बाबा, हा वापरून बघा. अनुभव आला तर पण ती सांगते माझ्या आत्याला पाठवायचंय, माझ्या मावशीला पाठवायचंय, माझ्या नंदेला द्यायचंय, माझ्या याला द्यायचंय. ती एक लेडीज 12 सोप घेऊन जाते. सुरुवात करताना तुम्ही छोटासा तुकडा 50 रुपयाला, पॉलिथिनची चांगली बॅग घ्या, त्याच्यात तुमचं व्हिजिटिंग कार्ड टाका, साबण टाका आणि तो द्या. बघा, तुमचा 1 तुकडा गेला 50 रुपयाला, कारण की 4 तुकडे गेले 200 रुपये होतात तुमचे. आता हिशोब करा तुम्ही. 800 रुपये तुम्ही दिवसाला कमवू शकतात. 8 त्रिक म्हणजे 8 त्रिक 24 म्हणजे 24,000 रुपये सर्वसाधारणपणे आयडिया करून पुण्याला जाणार, तो तिथे राहणार, 25-30 हजार रुपये सॅलरी घेणार. मग त्यापेक्षा त्याने साबण जर किती विकायचं, आणि मी फेरीवाला म्हणून चेहऱ्याला चमकावणारा साबण एखादी लेडीज दिसली तरी तुमच्या डोळ्यांच्या खाली काळे डाग झालेले आहेत, ते घालवायचे आहेत का तुम्हाला? तुमच्या पण डोळ्यांच्या खाली काळे डाग आहेत, ते घालवायचे. हा असं मी डायरेक्ट मी अप्रोच करतो. आता तुम्हाला माहिती असेल की जळगावचे आपले इरिगेशन वाले, जैन इरिगेशन, त्यांची जी सून आहे तिच्या चेहऱ्यावरती पिंपल्स. मी तिला रस्त्यातच तापवलं, ताई तुम्हाला हा हे पिंपल्स घालवायचे आहेत का? ती आता करोडपती घरातली बाई, तर तिला DXN साबण काय माहिती नाही. चलेगा मेरे को चाहिए. मग तिला सांगितलं कसं की आपली YouTube वरची लिंक पाठवून द्यायची मॅडमची, फेशियलची, आणि साबण आणि साबण देऊन टाकायला. तर नुसत्या साबणावरती तुम्ही डायमंड होऊ शकतात. मी जो डायमंड झालोय ती चहा आणि स्पिरुलिनावरती. मी RGGL ला अजूनपर्यंत हात सुद्धा लावला नाही. साबण, चहा, आणि त्यावेळेला आमचा बॉक्स असायचा, तो पाण्यात भिजून जायचा, तरी पण तो साबण आम्ही म्हणजे मी जो डायमंड झालोय तो फक्त स्पिरुलिना, चहा आणि साबणावरती मी डायमंड झालेलो आहे. आणि फक्त इथे काय, तुम्ही स्टार बनवा. स्टार झाल्याच्या नंतर त्या ज्या स्टार झालेल्या लोकांना रुबी बनवा आणि तुम्ही स्वतः डायमंड व्हा. बाकी काय फार कठीण असं काहीच नाही. आणि म्हणजे मी आवर्जून सांगतो, मी बऱ्याचशा नेटवर्क कंपन्या केल्या DXN करत असताना, पण शेवटी परत फिरून माणूस आपल्या मूळ घरापर्यंत येतो. त्याचं मेन रिझन असं आहे की DXN सारखा प्लान हा कुठेच नाही, आणि DXN सारखं प्रॉडक्ट मी DXN चे प्रॉडक्ट खात होतो म्हणून मला लखवा मारला. पण मला जाणवलं कधी, मी चिपळ्या वाजवतो, जय जय रामकृष्ण हरी, म्हणजे जसं भजन कीर्तन आपण करतो तसे चिपळ्या वाजवतो. ह्या हाताने चिपळीच वाजेना. आणि हा अंगठा जसा असा वागतोय तसा हा अंगठा, हा जेव्हा 10 वेळा होतो तेव्हा हा 3 वेळा व्हायचा. मग त्यावेळेला मला लक्षात आलं की काहीतरी झालंय, हाताला काहीतरी झालंय. म्हणून मग डॉक्टर दाबींकडे मी गेलो जळगावला, आणि डॉक्टर दाबींकडे रिपोर्ट काढला, MRI काढला, तेव्हा कळलं की
उजव्या साईडच्या मेंदूची रक्तवाहिनी ही बारीक झालेली आहे, पातळ झालेली आहे. आणि आता ते पातळ झालं, आता RGGL खाणार मी आता. परंतु एक आहे, लोकांना असं पाय घसरत चालावं लागतं, कोणाचा हात वाकडा, कोणाचं तोंड वाकडं, ह्या फार कठीण परिस्थिती आहे. आणि ज्यांनी कोरोनाचे इंजेक्शन घेतलेले आहेत 2, ज्यांनी लस घेतलेली आहे, त्यांना अटॅक्सचा सामना करावाच लागणार आहे, एक्सक्यूज नाही. तुम्ही पण किंतु परंतु काही म्हणा, याच्यावरती गव्हर्नमेंट जबाबदारी घेणार नाही. शुगर डिटेक्ट झाले त्याच्यामुळे सगळं म्हणजे एक लेडीज अशी तोंडावरती पडते, मुलं दप्तर घेता खाली कोसळत आहेत, अटॅक येत आहेत. आणि याच्यावरती सोपा उपाय म्हणजे तुम्हाला जी कडुनिंबाची जी पानं आहेत, कारण की मी गावातला आमच्याकडे सगळीकडे तुम्हाला कडुनिंबाची झाडं दिसणार. 10 पानं म्हणजे 10 किलोला 1 पान. आता यांचं समजा 80 किलो वजन आहे, त्यांना 8 पानं खाल्ली गेली पाहिजे. आता कडुनिंबाचं पान शोधायचं कुठे, तर झाड लावायचं कुठे? आपल्याकडे नीम टॅबलेट्स आहेत बघा. तर त्याच्यामुळे कसं आहे की तुम्ही सकाळी 2 ते 3 कॅप्सूल खा, संध्याकाळी 2-3 कॅप्सूल खा, तुम्हाला कधीही हा प्रॉब्लेम येणार नाही. कारण की या ज्या रक्तवाहिन्या आहेत, ज्या घट्ट होत चाललेल्या आहेत, त्या स्मूथ करण्यासाठी, नरम करण्यासाठी तुम्हाला नीम टॅबलेट खावावेच लागणार आहे, एक्सक्यूज नाही. आणि जर कधी म्हणतात ना, मरता क्या न करता, मग ॲम्ब्युलन्स काय, मग गाडी काय, मग कोण कुठे सांगतो इकडे जा, कोण सांगतो चेन्नईला जा, कोण कुठे सांगतोय, आणि तो माणूस बिचारा जात असतो. मी जळगाववरून आला, आता माझी 3 वाजून 7 मिनिटांनी गाडी आहे, माझा वेळ झाला. वेळ धन्यवाद तुमचं सगळ्यांना. खूप बरं वाटलं सर तुम्हाला भेटून. तुमची एनर्जी अमेझिंग आहे. धन्यवाद. माझ्याबरोबर तुम्ही पण या ना. एक फोटो या, तुम्ही पण या. कारण की माझे लेक्चर ऐकायला मॅडम यायच्या. कारण की हाऊ टू वर्क गॅनोडर्मा आवर बॉडी, याच्यावरती म्हणजे सरांनीच आम्हाला शिकवलं, सगळ्यांनी शिकवलं. त्याच्यामुळे आम्ही पेपर लावायचो आणि पेपरावरती लवकरच भेट होईल सर आपली. एक आवाज काढा ठाणा आणि कल्याणमध्ये जेवढ्या बँका आहेत, त्यांच्या ब्रांचेस आहेत, तिकडे ऑलमोस्ट आम्ही दोघांनी मिळून मीटिंग घेतल्या, केल्या. आणि शाल श्रीफळ आम्हाला नेहमी मिळायचे. कारण की शाल, आणि दुसरं, तुम्ही शाळांमध्ये प्रोग्राम लावा, त्या शाळांच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही सुपर ब्रेन योगा शिकवा. सुपर ब्रेन योगा म्हणजे काय, फक्त कान कसे पकडायचे आणि योगा कसा करायचा, याच्याने तुमची जे आहे, हे जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुमचा ब्रेन हा ओपन होतो, आणि जेव्हा हे करतात तेव्हा तुमच्याकडे पैसा येतो. जेवढ्या उड्या मारणार, मला इथे आज मीटिंगला यायचंय म्हणून मी चप्पल वापरणारा माणूस, पण आज शूज वापरतो.